ही धन्यता तुमच्या आमच्या अनुभवाला उतरली पाहिजे। आपणही धन्य झालो पाहिजे, आपल्यालाही त्या विठ्ठलाची भेट झाली पाहिजे। त्या विठ्ठलाची भेट कशी होईल? अर्ध्या मिनिटात। कारण हा जो देह मिळालेला आहे ते मंदिर आहे, बरोबर आहे? देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, बरोबर आहे? आत आत्मा कोण आहे? म्हणजे आत कोण आहे? तुम्ही आहे, आणि ते तुम्ही परमेश्वर आहेत। देहाला सोडून मरण नाही, आणि देहाला सोडून तुम्हाला रोज अनुभव आहे। झोप लागणं म्हणजे काय? देहाला सोडून विसर पडल्याशिवाय झोपच लागत नाही, बरोबर आहे? म्हणजे देहाला सोडून असण्याचा तुम्हाला दररोज अनुभव आहे का नाही? प्रत्येकाला वाटतं की बा हे शरीर सुटल्यावर पुढं आपलं कसं होईल, आपलं कसं होईल? अरे तू आताच कसं आहे हे ध्यानात घे ना। आताच तुम्ही देहाहून वेगळे आहेत, आणि देहाला सोडून असणं म्हणजे मरणाला सोडून असणं, मरणाला सोडून असणं म्हणजे अमृत अनुभव असणं। मग अमृत अनुभव आहे का घ्यायचा का त्याच्यावर लक्ष नाही? आहे, फक्त त्याच्यावर लक्ष नाही। जसं आता सूर्यप्रकाश, ह्या लाईटचा प्रकाश 2 तासापासून आता नाही का, इथं नाही का, अनुभव नाही का, त्या अनुभवावर आपलं लक्ष नाही, आणि प्रकाश शब्द उच्चारल्यावर असलेल्याच अनुभवावर आपलं लक्ष गेलं। तसं आत्मानुभव आहे, अमृतानुभव आहे, फक्त त्या अनुभवावर शब्द उच्चारल्याबरोबर असलेल्याच अनुभवावर लक्ष गेलं। गुरु विना अनुभव कैसा कळे। म्हणून इथं गायनाचार्य, मृदंगाचार्य, सगळे माऊली मंडळी सर्वांनी हे चिंतन व्यवस्थित ध्यानात घेतलं। हे सगळं चिंतन इतकंच आहे आणि असाच अर्थ आहे असं नाही आहे। समुद्र फार मोठा आहे, पण वेळेच्या अभावी आपण धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ पाहिलेला नाही। झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन या सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर